हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजपासून ना 5-10 मिनटाची का होईना आपले ब्लॉग येणार आहेत, लॉंग ब्लॉग. तर काही लोकल शॉपिंग केलेली आहे मी, काय काय केलेली आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर डीमार्टमधून काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या पण तुमच्याबरोबर शेअर. सोहम, दात घासून ये. सोहमला मला चहा करायला ठेवला. म्हणलं तोपर्यंत वेळ आहे तर तेवढ्या वेळेमध्ये ना काहीतरी काम झालंच पाहिजे. तर मी म्हणलं चला पीठ मळून घ्यावं. पीठ मळलं आणि चपात्या केलं ना तर किचनमधलं अर्ध निम्म काम पूर्ण होतं. तर छानपैकी पीठ मी ना सुजीच्या चाळणीनं ना चाळून घेत असते, कारण ना चपात्या खूप मऊ आणि लुसलुसीत होतात. आणि पीठ मळताना थोडंसं, आता ह्या व्हिडिओमध्ये नाही आलेलं आहे, फक्त थोडंसं तेल टाकते आणि छान पिठाचा गोळा 1 तास ते 10 मिनटं भिजू देते. त्यानंतर दोघांनाही चहा केला आणि सोहम इथे आतमध्ये होता. मी म्हणलं आता चहाबरोबर खारी टोस्ट काय, दिवाळीचा एवढा फराळ आहे तर तुम्ही काय प्रिपेअर करता चहाबरोबर खायला? मी मात्र चकली किंवा शंकरपाळ्या खाते, मला खूप आवडते चहाबरोबर चकली खायला. त्यानंतर लगेच मग किचनमध्ये आली आणि चपात्या करायला घेतल्या, कारण भरपूर साऱ्या चपात्या करायच्या होत्या. आणि आज ना माझ्या मागं वेगळीच घाई होती, मला जायचं होतं बाहेर. तर कुठं बाहेर गेलेली आहे तर तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर त्याच्या आधी ना सगळ्या चपात्या उरकून सगळा स्वयंपाक, घरातली बाकीचे इतर कामं करायची आहेत, कारण ती अशी जागा आहे तिथे गेले की यायला 1-1.5 तास किंवा 2 तास नक्कीच लागतं. तर त्यासाठी ना मी आधीच घरातली सगळी तयारी करून घेत असते. म्हणजे सगळं घरातलं स्वयंपाक, पाणी वगैरे सगळं किचनचं आवरणं, धुणं, भांडे सगळं करून घेतलेलं होतं सकाळी. फक्त स्वयंपाक राहिला होता, त्याच्यात पण मी आता चपात्या करायला घेतलेल्या. त्यानंतर ना पूर्ण किचन असं क्लीन केलं. बघा, क्लीन केल्यावर किती छान दिसतं ना किचन. आणि मला तर बुवा असं क्लीन केलेलं किचन खूप आवडतं. त्यानंतर मग छान असा हा टॉप घातला. केस ओले होते म्हणून थोडीशी साधी अशी हेअरस्टाईल केली. आणि ही बॅग आता तुम्हाला असं कळेलच पुढे की कुठून घेतलेली आहे, स्वस्त आणि मस्त आहे. त्याच्या आधी माझ्या लक्षात आलं की अरे परफ्यूम तर राहिलाच आपला. तर मला ना असे वेगवेगळ्या फ्रेग्रन्सचे ना परफ्यूम खूप आवडतात. तर आता डिरेक्टली सांगते, मी आले होते पार्लरमध्ये. मी, माझी जाऊ आणि माझी नणंद असे आम्ही सगळेजण मिळून पार्लरमध्ये आलो होतो. तर कळायलं ना मी का म्हणले की वेळ लागतो. मी आयब्रो आणि कटिंग केली. त्यानंतर घरी येऊन मला करायची होती बिर्याणी. आणि बिर्याणी बनवून झाल्याच्या नंतर ना फ्रेश होऊन तुम्हाला जी शॉपिंग केलेली आहे ना ती सुद्धा दाखवायची होती. तर इथे मी ना 1.5 किलोची बिर्याणी केली ती. आणि तेच करायला ना खूप वेळ झाला. तरीही मी म्हणलं चला पटकन फ्रेश व्हायचं, ड्रेस वगैरे चेंज करायचा आणि काय शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवायची. सगळ्यात आधी ना जे लोकल जे छोटे मोठे असे गाडे वगैरे असतात ना तिथून घेतलेली मी वस्तू दाखवते, तिथून घेतलेली शॉपिंग दाखवते आधी. तर डीमार्टची त्याच्यानंतर दाखवते. तर सगळ्यात आधी ना हा मास्क घेतलेला आहे. मी म्हणलं सोहमच्या पप्पांना सकाळ सकाळी ना थंड हवा लागते, तर त्याकरता हा मास्क फक्त मी घेतलेला आहे 40 रुपयाला. तोंडाला आणि वरती कव्हर करतो. त्यानंतर ना हे क्यूट असे 3 क्रंचेस घेतलेले आहेत. हे किती 20 रुपयाचे 2, म्हणजे 10 रुपयाला 1 आणि हा 20 रुपयाला 1 आहे. असं छान वाटतं क्यूट असं. तर ते घालण्यासाठी हातात घेतलेले नाही, पण हेअरसाठी घेतलेले आहेत हे 3 क्रंचेस. आणि हे जे नवीन निघालेलं आहे ना हे खूप क्यूट वाटलं मला, हे घेतलं. पण हे ना 30 रुपयाचं 1 आहे. लोकल मार्केटमध्ये भरपूर आलेले आहेत. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे क्लच घेतलेले आहेत छोटे छोटे. हे छोटे छोटे आहेत ते 5-5 रुपयाला आणि हे मोठा जो आहे ना तो 10 रुपयाला. आणि बनाना क्लिप्स पण घेतलेले आहेत, ह्या पण 10-10 रुपयालाच आहे. त्यानंतर ना ही सुंदर अशी घेतलेली आहे, पण ही सगळ्यात छान आहे बरं का, ही मला खूप आवडली. 50 रुपयाला बोललेला पण तो भैया गाडीवाला, मी त्यावर बार्गेनिंग करून 30 रुपयाला घेतलं. आणि ही एक फ्लावरची एक घेतलेली आहे. आणि हे काय टिकटॉकच्या पिना लागतातच ना, तर हे टिकटॉकच्या पिना घेतलेल्या आहेत. आणि आता डीमार्टमधली शॉपिंग आलेली आहे. डीमार्टमध्ये अशा पर्स छान पिशव्या आहेत, पण मी ह्याचं पर्स म्हणून ॲज अ पर्स म्हणून छान उपयोग होते. कामाला वगैरे जाताना भरपूर सामान मावते. तर ही घेतलेली आहे 176 रुपयाला.
आणि 176 रुपीज. आणि मला वाटते मी यूज करायला पण काढली. आणि हे एक पाऊच घेतलेले 100 रुपयाला. तर छान क्वालिटी दोन्हीचीही छान आहे. आणि डीमार्टमधून अजून एक वस्तू घेतलेली आहे म्हणजे हे ब्रासलेट. तर बघू शकता तुम्ही, खूप छान आहे बरं का. मी काय यूज केलं नाही, दाखवायचं होतं म्हणून. तर हे असं छान असं ब्रासलेट घेतलेलं आहे. तर काय काय डीमार्टमध्ये अशा लोकल वस्तू आलेल्या आहेत, त्याची खरेदी केलेली आहे. मार्केटमध्ये स्वस्त पडतात काही इकडं, पण मला कसं वाटतं मार्केटमध्ये स्वस्त पडतात पण त्याची क्वालिटी थोडीशी कमी असते. पण डीमार्टमधल्या ज्या वस्तू आहेत ना त्याची क्वालिटी थोडी जास्त असते पण चांगले असतात. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत नका जाऊ. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.